लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली आहे का? तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली हे कशावरून पाहायचं आहे? आणि ओ-टी-पी मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी चालू झालेली आहे. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की ओ-टी-पी पडत नाही आहे, व्यवस्थित एरर येत आहे. आणि बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की तुमची के-वाय-सी कंप्लीट झाली आहे, कशी ओळखायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी कंप्लीट झाली असेल तर कशा प्रकारे मेसेज येतो सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे हे कशा प्रकारे चेक करायचं आहे. व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये किंवा गूगलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियली वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. एक अशा प्रकारचं येलो बॉक्समध्ये तुम्हाला अपडाऊन करणारा मेसेज दिसत असेल. ह्या मेसेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. डेस्कटॉप मोडवरती घेत आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. म्हणजे मित्रांनो, इथे लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो दिलेला कॅप्चर आहे त्या कॅप्चर जसा तसा फिलअप करायचा आहे. आणि खाली दिलेल्या घोषणापत्राला मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली सेंड ओ-टी-पी पाठवा हा जो ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. आणि जो